नमस्कार मैत्रिणींनो, घरची चवमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण घरच्या साहित्यामध्ये क्रंची आणि क्रिस्पी व्हेज मंचुरियन कसे बनवायचे ते पाहूया। हेल्दी असे व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे एक भांडे घेतले आहे। त्या भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी किसून घेतलेला कोबी घेतलेला आहे। तो एकदम बारीक किसणीने किसलेला आहे, तुम्ही पाहू शकता। याच मध्ये एक अर्धी वाटी किसलेला गाजर घेतला आहे। थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आणि थोडीशी शिमला मिरची घेऊ आणि याच प्रकारे आपल्याला एकदम बारीक चिरलेला इथं लसूण आणि आलं आहे ते पण टाकून घेऊयात। एकदम बारीक कापायचं आहे लसूण आणि अद्रक आपल्याला, म्हणजे त्याची टेस्ट चांगली आपल्याला या व्हेज मंचुरियन मध्ये उतरेल। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि 1 चमचा रेड चिली सॉस घ्यायचा आहे। या सर्व भाज्या आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत। भाज्या सर्व हाताने चांगले मिक्स करून झालेले आहेत आणि याला थोडं असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकून घ्यायचा आहे। सर्वात आधी आपण इथे 2 चमचा कॉर्नफ्लोअर टाकून घेऊ। 2 चमचा कॉर्नफ्लोअर टाकले की त्यामध्ये 1 चमचा मैदा टाकायचा आहे। मी एकदमच यात पीठ टाकून घेत नाही, म्हणजे आपल्याला जसं बाइंडिंग हवंय तसं भेटत नाही। त्यामुळे जसं पाणी सुटले तसं ॲडजस्ट करून आपल्याला हे पीठ एकसारखं मळून घ्यायचं आहे। पीठ एकदाच टाकले म्हणजे ते कधी कधी पातळ होऊ शकते किंवा घट्टही होऊ शकते, त्यामुळे थोडे थोडे करून पीठ टाकायचे आहे। इथे मी 2 चमचा कॉर्नफ्लोअरसाठी 1 चमचा मैद्याचा वापर करत आहे, तुम्ही हे प्रमाणच ठेवा। अजून याला बाइंडिंग व्यवस्थित आलेली नाही, म्हणून आपल्याला आणखी पीठ ॲड करायचे आहे। मी इथे आणखी 2 चमचा कॉर्नफ्लोअर टाकते आहे आणि 1 चमचा मैदा। आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा बघूया आपण बाइंडिंग व्यवस्थित येत आहे की नाही। एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला, जास्त रगडून करू नका। हलक्या हाताने मिक्स केल्याने हे मंचुरियन बॉल आपले चांगले क्रिस्पी होतात। हे मिश्रण आपले चांगले मिक्स झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आपण थोडेसे पीठ घेऊन बघू हातावरती, याचा बॉल व्यवस्थित होत आहे। ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। मला या सर्व मिश्रणासाठी इथे 5 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 2 ते 2.5 चमचा मैदा लागलेला आहे। आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊ। बॉल्स बनवताना आपल्याला एकदम हलक्या हाताने मऊसर असा गोळा करायचा आहे, जास्त त्याला प्रेस करायचं नाही, म्हणजे ते आतून कच्चे राहतील। जास्त प्रेस केल्यानंतर आपले एकदम हलक्या हाताने असे प्रेस केलेले आहे, जास्त गोल पण आकार नाही दिलाय, थोडीशी बाइंडिंग केली आहे व्यवस्थित। अशाच प्रकारे आपण सर्व बॉल्स बनवून घेऊ। या मिश्रणाचे आपल्याला लगेचच बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। हे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचे नाहीत, याला लगेचच पाणी सुटते भाज्यांना आणि आपण इथे मीठ वगैरे टाकलेले आहे, त्यामुळे क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला लगेचच हे बॉल्स बनवून लगेचच तळायचे आहेत। अशा प्रकारे आपले व्हेज मंचुरियनचे बॉल तयार झालेले आहेत। आता हे आपल्याला लगेचच तळायचे आहेत। मी इथे तेल गरम करून घेतलेले आहे। आता मी थोडंसं पीठ टाकून बघते आत तेल आपले व्यवस्थित गरम झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी। तुम्ही बघू शकता तेल आपले चांगले गरम झालेले आहे कडकडीत। आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सर्व
बॉल्स तळून घ्यायचे आहेत. आता एक एक करून आपण सर्व बॉल्स यात सोडून घेऊ. एक मिनिट याला असेच ठेवायचे आहे बाइंडिंग येईपर्यंत, लगेच हलवायचे नाही आहेत. 1 मिनिट झालेलं आहे. आता मी याला एकदा चेक करते याला बाइंडिंग आली आहे की नाही, आणि याला एकसारखं एकाच दिशेने थोडंसं हलवून घेते. जास्त हलवले तर आपले बॉलला व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही किंवा हे फुटू देखील शकतात. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आपले बॉल्सला चांगला कलर आलेला आहे आणि तळे देखील आहे. आता या स्टेजला आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. हे आता आपण काढून घेऊ. अशाच प्रकारे आपले राहिलेले बॉल्स देखील तळून घेऊ. हलक्या हाताने थोडेसे त्याला सर्क्युलर मोशन मध्ये हलवून घेऊ. अशाच प्रकारे आपले हेही बॉल्स तळून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आपले सर्व बॉल तळून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याला किती छान बाइंडिंग आणि कलर देखील छान आलेला आहे आणि आतून देखील खुसखुशीत झालेले आहेत. आतून देखील व्यवस्थित तळे गेलेले आहेत आणि खुसखुशीतपणा एकदम छान आलेला आहे. क्रिस्पी पण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या बॉल्सला कलर देखील छान आलेला आहे आणि एकदम ते क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण मंचुरियनसाठी ग्रेव्ही बनवून घेऊ. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे पातळ कढईचा वापर करते आहे. कढई गरम झालेली आहे. थोडेसे तेल टाकून घेते. 2 ते 3 चमचा तेल. तेल गरम झालेले आहे. यामध्ये मी आता बारीक चिरून घेतलेला लसूण टाकते आणि बारीक चिरून घेतलेलं आलं. आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. जास्त पण आपल्याला तळून नाही घ्यायचे, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या भाज्यांचा फ्लेवर चांगला उतरेल. आणि 2 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या. थोड्याशा भाज्या आपल्या तळलेल्या आहेत, जास्त पण तळायचं नाही. त्या स्टेजला आपल्याला यामध्ये 2 चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे. 2 ते 3 चमचा सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि याला सारखे मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ. याला एकसारखे मिक्स करायचे आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे. सॉसमध्ये मीठ असतेच, त्यामुळे काळजीपूर्वक टाकायचे आहे. थोडीशी कोथिंबीर आणि या स्टेजला आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकायची आहे. एकसारखे मिक्स करून घेऊ. स्लरी टाकल्यानंतर याला जरा थिकनेस येतो. आता या स्टेजला आपल्याला आपले तयार करून झालेले व्हेज मंचुरियनचे बॉल टाकून घ्यायचे.
व्हेज मंचुरियन तयार आहे। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। असे हे आपले क्रिस्पी आणि हेल्दी व्हेज मंचुरियन तयार झालेले आहेत। गार्निशिंगसाठी यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि थोडासा कोबी। तुम्ही देखील अशी व्हेज मंचुरियन रेसिपी तयार करा आणि आजची आपली व्हेज मंचुरियन रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।